मोतीबिंदू म्हणजे काय, की मोतीबिंदू हा आता आम्हाला खूप जण विचारतात किंवा काही वेळेला असं प्रमोट पण केलं जातं की औषधांनी मोतीबिंदू काढून देतील किंवा औषधांनी हे कमी होईल. तर मला इथे हे पण एक आवर्जून सांगायचं की वयानुसार जो मोतीबिंदू तयार होतो डोळ्यामध्ये तो कुठल्याही औषधांनी काढता येत नाही, तर त्याला ऑपरेशन करूनच काढावं लागतं आणि कृत्रिम ओके. लेन्स बसवल्या जाते. याची टेक्नॉलॉजी आता खूप ॲडव्हान्स झाली आहे आणि ह्याचा सगळ्यांनीच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे, पण ह्याचा सगळ्यांनीच हा एक वयानुसारचा हा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जे विचारलं की अजून का वाढतात प्रॉब्लेम्स बर. वयानुसार, सो ह्याचं कारण मेन आहे की झीज होणं जी एक आहे एक प्रकारची, तशीच डोळ्यांमध्ये पण झीज होते. मग त्याप्रमाणेच पडद्याची झीज होते. जे मी सांगितलं की पडद्याला डायबिटीसमुळे जो परिणाम होतो त्याचप्रमाणे पडद्यामध्ये एक प्रकारचं मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे हा पडद्याचा एक थोडासा कॉम्प्लेक्स आजार आहे की ज्याच्यामध्ये डोळ्याचा पडदा काही वेळेला कोरडा होतो किंवा काही वेळेला वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये सूज निर्माण होते. याला हा आपल्यापेक्षा म्हणजे व्हाईट पॉप्युलेशन कॉकेशियन लोकांमध्ये जास्ती आहे, पण आता सध्या आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे जे खाण्यातले एक प्रकारचे व्यवस्थित न्यूट्रिशन न गेल्यामुळे हे आजार आपल्याकडे